1 वाटी कमी आंबट दही घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पीठ मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि अद्रक असं मिक्स केलेले चटणी घालायची आहे। चटणी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्यानुसार आपल्याला अंदाजे आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यावर परत बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं। चला तर आता मला जायचं होतं माहूरला, त्यासाठी मी ही तयारी करत होते। तर मग आता पातेलं तापायला ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये तेल घातलं, तेल घातल्यावर जिरे घातले, जिरे छान आपले तडतडले की मोहरी घालायची आहे। मोहरीचा कडवटपणा लागू नये, कच्ची ठेवू नये म्हणून मोहरी पण आपल्याला तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर मी लगेच कढीपत्ता घातला। कढीपत्ता घातल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर छान आपल्याला तळले गेली की आपल्याला हळद घालायची आहे। हळद आपण तेलामध्ये घातली की कलर कढीला छान येतो। अशी जर आपण बॅटरमध्ये जर हळद घातली तर कडवटपणा लागतो थोडासा, म्हणून हळद आपल्याला थोडीशी तेलामध्ये तळून घ्यायचीच आहे। तर त्यानंतर आपल्याला जो कढीचं मी पाणी घालून बॅटर तयार करून ठेवलेला होता, ते पण आपल्याला मंद आचेवर, कढी फुटू नये म्हणून अशा मंद आचेवर आपल्याला ते बॅटर टाकायचं आहे। चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज।